बांगलादेशात हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज नांदेडमध्ये हिंदू समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. बांगलादेशातील अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. हिंदूवरील अत्याचार त्वरित थांबावे या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. संपूर्ण देशभरामधले हे 10 डिसेंबर म्हणजे मानवता अधिकार दिवस म्हणून आम्ही साजरी करत असताना संपूर्ण देशभरामध्ये आक्रोश मोर्चा सुरुवात झालेली आहे. त्या अनुषंगाने सकल हिंदू समाजाने आज एक होऊन बांगलादेशमध्ये होत असलेला सकल हिंदू समाजाचा जे काही अत्याचार आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही सगळे एक होऊन आज एक आक्रोश मोर्चाचे नियोजन केले आहे. त्या निमित्तानं भारत देशाचे सरकार आणि बांगलादेशांनाही सुद्धा तिथल्या सरकारनं आपलं आव्हान आहे व तिथल्या हिंदूंना सुरक्षित ठेवलं पाहिजे. तिथं असलेले आपले हिंदू जे काही संत आहेत चिन्मयादास प्रभूजी त्यांना अटक केलेले आहेत. त्यांचा सुटका केला पाहिजे आणि बांगलादेशमध्ये राहणाऱ्या सर्व हिंदूंना सुरक्षितपणे त्यांनी ठेवला पाहिजे असे आपल्या सर्वांचे आव्हान आहे. बांगलादेशात होत असलेल्या अल्पसंख्याक हिंदूवरील अत्याचाराच्या बाबतीत आम्ही हिंदू एक आहोत. केवळ बांगलादेशच नाही तर आता जगातल्या कुठल्याही देशामध्ये हिंदूला गृहीत धरल्या जाता कामा नये. हिंदू ज्या देशात राहतो तिथले कायदे पाळतो, तिथले नियम पाळतो. बांगलादेशातली उद्योगपती, महिला, युवा आणि कर्मचारी हे सगळे हिंदू आहेत. तिथल्या विद्यापीठाचा एक कुलगुरू हिंदू आहे म्हणून त्याच्या घरावर हमले झाले असतील तर बांगलादेशाची अवकात भारताच्या समोर काहीच नाही. आज आमचे विक्रम मिस्त्री नावाचे परराष्ट्र सचिव त्यांना भेटायला गेलेत. मोहम्मद युनूसला आम्ही दाखवून देऊ की तुम्ही जर अमेरिकेच्या इशाऱ्यावर भारताशी खेळ करण्याचा प्रयत्न कराल, अल्पसंख्याक हिंदूंच्या जीवावर उठाल तर भारतातला हिंदू जर जागृत झाला तर इथला नेता हिंदू नेता म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचं नाव आहे नरेंद्र मोदी. तो घरात घुसेल देखील आणि तुम्हाला मारेल देखील. ज्या पाकिस्तानची अवकात नाही आता 10 वर्ष आली आमच्याकडे बघण्याची, तिथं बांगलादेशाची तर अवकातच नाही. त्याच्यामुळे बांगलादेशाने आपल्या अवकातीत राहिलं पाहिजे. हा दर्शवणारा, हा देशभर होणारा आजच्या मानव अधिकार दिनानिमित्तचा हा मोर्चा बघून बांगलादेशाच्या राज्यकर्त्याला कळेल की हिंदू एकता काय आहे.